गुड मॉर्निंग अँड वेलकम टू ऑल ऑफ यू. बीकॉम भाग 2च्या वर्गामध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपल्या पहिल्या टर्मच्या काही गोष्टी आहेत त्या पूर्ण झाल्यानंतर आपल्याला वाटलं होतं की यावेळी लगेचच फिजिकली कॉलेज सुरू होईल, परंतु अजूनही कोरोना महामारी संपलेली नाही. त्यामुळे आपला नेहमीचा प्रश्न, तुम्ही कसे आहात? काळजी आपल्या कुटुंबाची घेताय हे निश्चित, पण ते अशीच चालू राहू द्या, कारण जब तक दवाई नाही तब तक ढिलाई नाही. किती दिवस लागतील सांगता येत नाही. ब्रिटनमध्ये नव्यानं दुसरा प्रकार अस्तित्वात यायला लागलाय. परमेश्वर करो आपल्याकडे तो दुसरा प्रकार येऊ नये. प्रचंड नुकसान आतापर्यंत झालंय आणि यापुढेही तो जर आला तर आणखी प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकेल. जे असेल त्याला आपण तोंड द्यायचं आहे, पण ते देत असताना आपल्याला जो काय आपला सिलेबस आहे तोही आपल्याला कंप्लीट करायचा आहे. एक्झाम असेल तर एक्झाम द्यायची आहे. आपण बऱ्याचशा नोट्स देताना किंवा नोट्स देण्यापूर्वी पण मी सूचना पण पाठवली होती. कॉर्पोरेट अकाउंटिंगचा आपण 2 टॉपिक यापूर्वी पूर्ण झाले. तिसरा टॉपिक आपण सुरू करतोय आणि तो तिसरा टॉपिक एकतर मोठा आहे, इतर सगळ्या टॉपिकला जेवढं वेटेज आहे तेवढं या एका टॉपिकला वेटेज आहे, त्यामुळे मार्क्सही या टॉपिकला जास्त आहेत. याचे फॉर्मॅट वगैरे खूप मोठे आहेत, त्यामुळं शांतपणे दिलेला सगळा भाग आधी वहीमध्ये लिहून घ्यायचा आणि मग मी व्हिडिओ ज्यावेळी अपलोड करतोय त्यावेळी व्हिडिओ बघत असताना तो समोरचा भाग तिथंही बघत जावा तुम्ही समोर. इन ॲडिशन आपल्या वहीत समोर असायला पाहिजे, लिहून घेतलेला असला पाहिजे की प्रत्येक पॉईंट मी सांगत असताना त्यामध्ये वहीत बघत जायचं आहे. इथं तुम्हाला तो पॉईंट बघणं आणि व्हिडिओ ऐकणं सगळं शक्य होत नाही आणि म्हणून इथं सुद्धा ढिलाई नाही, कारण टॉपिक समजून घ्यायचं एकदम सोपा आहे, फक्त शांतपणे समजून घ्यायचं आणि म्हणून तो समोर वहीत असणं आवश्यक आहे. तिसरा टॉपिक आहे तो प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स ऑफ कंपनी. आपल्याला फायनल अकाउंट आतापर्यंत 11वीला ॲडमिशन घेतल्यापासून ते M.Com होईपर्यंत किंबहुना प्रत्येक वर्षी आपल्याला फायनल अकाउंट असतो. 11वीत आल्यावर तुम्हाला सोल ट्रेडरचा असेल, नंतर 12वीत किंवा FYला पार्टनरशिप फर्मचा असेल, वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात. तसा यावर्षी आपला विषयच आहे कॉर्पोरेट अकाउंटिंग, सगळे टॉपिक रिलेटेड विथ कॉर्पोरेट. त्यामुळे इथं फायनल अकाउंट बघणार आहे तो कंपनीचा फायनल अकाउंट बघणार आहे आणि यापूर्वी कंपनीज ॲक्ट 1956 प्रमाणे असणारा फॉर्म आपण बघत होतो की जो फॉर्म तुम्ही सोल ट्रेडरला असेल किंवा पार्टनरशिप फर्मला असेल किंवा त्याच स्वरूपानं 2 बाजू करून आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या आणि बॅलन्स शीटच्या घेत होतो. आता मात्र फॉर्मॅट हे व्हर्टिकल उभ्या पद्धतीचे आहेत आणि त्यामध्ये रचना थोडीशी वेगळी असल्यामुळे ॲडजस्टमेंट त्याच आहेत, लिहायचं तसंच आहे, सगळं आहे, फक्त रचना बदलल्यामुळं जमलिंग होण्याची शक्यता जास्त असते आणि म्हणून फायनल अकाउंट सोडवताना काळजी घ्यायला लागते. यामध्ये देखील आपल्याला स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एक तयार करायला लागतं. शॉर्ट नोट विचारली तर कशी असेल म्हणून एक शॉर्ट नोट पहिल्यांदा दिली आहे, ती लिहून घ्या. जस्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे तसाच, पण जर तुम्ही लिहून घेतला असेल तर त्याला असं हे वरती मायना लिहायला लागतो. शेड्यूल 3 पार्ट 2 स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सेक्शन 129 ऑफ कंपनीज ॲक्ट 2013 2013ला आता नवीन कायदा आला कंपनीचा आणि या कायद्यानुसारचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपला असला पाहिजे. त्यामुळे यापूर्वीपर्यंत माहीत असणारा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 2 बाजू डेबिट साईड क्रेडिट साईड तेच आता एका खाली आहे. डेबिट आणि क्रेडिट हे एका खाली एक मांडायचं आहे. म्हणजे थोडक्यात रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स अँड अदर इन्कम, म्हणजे जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला असायचं ते इथं सुरुवातीला आयटम 2 घ्यायचे. संपलं, दोन्हींची टोटल केली की क्रेडिट साईड संपली. आणि क्रेडिट साईड ही उत्पन्नाची असते, बरोबर नाही? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड जसं सेल्स बाय ग्रॉस प्रॉफिट वगैरे पण ते काढतो ते. मग हे सगळं क्रेडिट साईडला असणारे आयटम आता इथं फक्त सुरुवातीला येतात आणि त्यातनं एक्सपेन्सेस म्हणजे डेबिट साईड वजा होते. एक्सपेन्सेसमध्ये कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस, फायनान्स कॉस्ट, डिप्रिसिएशन एक्सेट्रा, आणि हे सगळे खर्च वजा केल्यावर मग जो राहतो तो प्रॉफिट राहतो. त्या प्रॉफिटमधनं टॅक्स वजा केल्यावर मग प्रॉफिट आफ्टर टॅक्स राहतो. ते असं जे काय आहे ते कॅल्क्युलेशन कसा फॉर्मॅट आहे वगैरे लिहून घ्यायचं आहे. फॉर्मॅटचं त्याचं एक्सप्लेनेशन, त्याच्या इन्फॉर्मेशन हे एक 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 देणार आहे. आता हे फक्त तुम्ही लिहिलेलं तुमच्या समोर असायला पाहिजे. म्हणजे आपल्याला जर शॉर्ट नोट विचारली तर हे शॉर्ट नोटमध्ये एक 7-8 ओळी माहिती आणि हा फॉर्मॅट लिहिला तरी ही शॉर्ट नोट पुरेशी होते. 5 मार्काला शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते.
दुसरी एक शॉर्ट नोट दिली करंट असेट. करंट असेट पण तुम्हाला माहिती आहे बॅलन्स शीटमध्ये असणारे करंट असेट, फिक्स्ड असेट, करंट असेट्स आपण लिहितो. त्या करंट असेट्समध्ये काय काय येतं ते आणि त्याचं स्वरूप काय आहे तो भाग आपल्याला लिहायचा आहे. म्हणजे इट इज टू बी रिअलाइज्ड ऑर कन्झ्युम्ड विथ इन द सेम अकाउंटिंग इयर. सर्वसाधारणपणे करंट असेट कशाला म्हटलं जातं तर साधारणपणे त्या त्या आर्थिक वर्षामध्ये त्या संपून जातात. बिल्डिंग असेल तर आयुष्यभरासाठी असते, मशिनरी असेल तर आयुष्यभरासाठी असते, लँड असेल तर आयुष्यभरासाठी असते. परंतु स्टॉक घ्या, डेटर्स, बिल्स रिसिवेबल्स, कॅश ऑर कॅश इक्विव्हॅलंट्स, ह्या ज्या काही करंट असेट्स आहेत त्या 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 आर्थिक वर्षामधल्या असतात, त्या त्या आर्थिक वर्षात त्या संपून जातात. स्टॉक असेल तर त्याला आपण करंट असेटमध्ये लिहितो, कॅश करंट असेटमध्ये लिहितो. तसं ह्या सगळ्या ट्रेड रिसिवेबल्स आहेत, इन्व्हेंटरीज म्हणजे रॉ मटेरियल आहे, वर्क इन प्रोग्रेस आहे, फिनिश्ड गुड्स आहे, स्टॉक, ट्रेड, शॉर्ट टर्म लोन्स, ॲडव्हान्सेस, ह्याच्या काय आहेत त्या सगळ्या करंट असेट्स आहेत. तिसरी एक ही दिली आहे वर्किंग नोट, ती शॉर्ट नोट, ती कॉन्टिंजंट लायबिलिटी. लायबिलिटी सगळ्या आपल्याला माहिती आहेत. सुरुवातीला आपण कॅपिटल लिहितोय, त्यानंतर लॉंग टर्म लायबिलिटीज आहेत, शॉर्ट टर्म लायबिलिटीज आहेत, करंट लायबिलिटीज आहेत, आणि त्यात लास्टला असतं लायबिलिटी साईडला आपल्या कॉन्टिंजंट लायबिलिटी. कॉन्टिंजंट अचानकपणे उद्भवणारी लायबिलिटी, ती आपण खिसगिंतीत धरलेली नसते. आपल्याला काही रक्कम आपल्याला द्यावी लागेलच असं काय सांगितलेलं नसतं, पण अचानकपणे द्यायला लागतात, त्याला कॉन्टिंजंट लायबिलिटी म्हटलं जातं. उदाहरणार्थ इथं दिलं आहे क्लेम्स अगेन्स्ट द कंपनी नॉट एक्नॉलेज्ड ॲज डेब्ट्स. म्हणजे कोणीतरी आपल्या विरुद्ध क्लेम दाखल केला आहे तो द्यावा लागेल पण आणि नाही पण. काय एखाद्या वेळेस द्यायला लागेल, कोर्टाचा निर्णय झाला तर द्यावं लागेल, नाही लागला तर नाही द्यावं लागेल, अशा स्वरूपानं. गॅरंटी, आपण गॅरंटी दिली असेल आणि मग ती रक्कम सुद्धा द्यावी लागतेच असं नाही ना, त्यामुळं लागली तर द्यावी लागेल, याला कॉन्टिंजंट लायबिलिटी जाते. अदर मनी फॉर विच द कंपनी इज कॉन्टिंजंटली लायबल. आणि कुठली एखादी रक्कम आहे की कंपनी ती द्यायला जबाबदार आहे पण ती त्यावेळी द्यावी लागेलच असं काय नाही. अनक्लेम्ड लायबिलिटी ऑन शेअर्स अँड अदर इन्व्हेस्टमेंट्स पार्टली पेड. शेअर्स आपण कुठेतरी इन्व्हेस्टमेंट केली असेल आणि पार्टली पेड असतील, म्हणजे 100 रुपयाचा शेअर आहे, आपण घेताना 70ला मिळाला, आता अजून 30 रुपये नंतर द्यायचे आहेत, ते अजून कंपनीने दुसऱ्या मागवलेलेच नसतील, जेव्हा मागवतील तेव्हा द्यावे लागणार आहे, म्हणून ती कॉन्टिंजंट लायबिलिटीमध्ये घेतली जाते. आणखी एक नोट दिली इनटँजिबल असेट्सची. इनटँजिबल असेट्स म्हणजे अदृश्य मालमत्ता. माहिती आहेत, गुडविल, कॉपीराईट है ना, किंवा पेटेंट, याला आपण इनटँजिबल असेट्स म्हणतो, अदृश्य स्वरूपाची मालमत्ता. टँजिबल आणि इनटँजिबल असेट्स, तर मग त्या काय आहेत, कशा असतात, त्याची डेफिनेशन वगैरे. तर हा एक आणि वेगवेगळ्या स्वरूपाचे हे कुठल्या इनटँजिबल असेट्स असतात ते दिले. गुडविल, ब्रँड्स, ट्रेडमार्क, कॉपीराईट, पेटेंट, प्रॉपर्टी राईट, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर, मास्टर हेड्स अँड पब्लिकेशन टायटल्स, मायनिंग राईट्स, रिसीज, फॉर्म्यूज, मॉडेल्स, डिझाईन, फोटो टाईप्स ह्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या इनटँजिबल असेट्स आहेत. आणखी एक शॉर्ट नोट दिली एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस. हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या चार्टमध्ये एक घटक आहे. एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्स म्हणजे एम्प्लॉईसाठी कंपन्या कोणकोणत्या स्वरूपाचा खर्च करतात. तर सॅलरी अँड वेजेस आहे, कॉन्ट्रीब्युशन टू पी एफ, त्यांच्या पी एफला रक्कम ट्रान्सफर केली जाते असते, स्टाफ वेलफेअर फंड्स असतात वेगळ्या स्वरूपाचे, आणखी काय खर्च त्यांच्यासाठी केले जाणारे असतात, ते ह्या सगळ्या समावेश हा यामध्ये येतो. हे सुरुवातीचं सगळं लिहून घ्या, शंका आली तर विचारा. ह्या फक्त शॉर्ट नोटसाठी म्हणून ह्या 4-5 लिहून दिलेत. त्याचा आपल्याला आपल्या पुढं वापर करायचाच आहे, पण ते शॉर्ट नोट्स आहे. आणि नंतर मात्र एक 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 स्पेसिमेन आपल्याला बघत जायचं आहे. हा स्पेसिमेन जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या वरती आपण लिहिलाय तोच आहे स्पेसिमेन, परत एकदा येतोय. तर सुरुवातीला ह्या सगळ्या नोट्स लिहिलेल्या असायला पाहिजेत आणि नंतर हा स्पेसिमेन पाहिजे तुम्हाला. तो स्पेसिमेन लिहिला की त्या स्पेसिमेनच्या प्रत्येक घटकाचं डिस्ट्रीब्युशन किंवा माहिती आपल्याला खाली लिहायची आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या चार्टची, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा चार्ट हा लिहिलेला असला पाहिजे. त्याच्या खाली मी हँडरायटिंगमध्ये जे पाठवले, फोटोकॉपीज पाठवलेत त्या लिहून घ्यायच्या. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा चार्ट झाला की त्या प्रत्येक या घटकाचं, म्हणजे फॉर एक्झाम्पल हे रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स म्हणजे काय, अदर इन्कम म्हणजे काय, एक्सपेन्सेस म्हणजे काय आहेत, याचं पुन्हा मी हँडरायटिंगमधले पाठवलं आहे, ते खाली लिहायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या चार्टच्या खाली. पुन्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा चार्ट संपला की बॅलन्स शीटचा चार्ट लिहायचा. हा बॅलन्स शीटचा चार्ट आहे. इक्विटी, लायबिलिटीज, करंट लायबिलिटीज ना, असेट्स, हा बॅलन्स शीटचा चार्ट. आणि बॅलन्स शीटच्या चार्टच्या खाली पुन्हा त्या बॅलन्स शीटमधल्या त्या प्रत्येक पॉईंटचं विश्लेषण दिले, त्या हँडरायटिंगमध्ये पाठवलं आहे, ते त्या बॅलन्स शीटच्या खाली लिहायचं आहे. आणि मग मी पुढच्या लेक्चरला ह्या दोन्हींचं, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा चार्ट समोर असायला पाहिजे आणि त्याच्या खाली लिहिलेलं मटेरियल तुम्ही ते समोर असायला पाहिजे. त्याचं एक 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 आपण विश्लेषण बघत जाणार आहोत.
त्या दोन्ही चार्टचं विश्लेषण झाल्यावर मग आपण ॲडजस्टमेंट्स बघू आणि मग प्रॉब्लेमला चालू करू. तर त्यापूर्वी हे सगळं अजूनही लिहिलं नसेल, कोणापर्यंत पोहोचलं नसेल, एकमेकांनी ते घ्या. सगळं अपलोड केलं आहे. दिसताना काही वेळेला काहींचे रिमार्क्स येत आहेत की ओपन होत नाही. WPS नावाचं ॲप आहे, ते असल्याशिवाय या गोष्टी ओपन होत नाहीत. त्यामुळे WPS ॲप ते अपलोड करून घ्या प्ले स्टोअरवरून, व्यवस्थितपणे दिसेल. त्याच्या स्क्रीनशॉट काढून तुम्ही टाकत बसू नका, मग ते खूप होतंय त्या ग्रुपवर. काय सांगायचं असेल तर लक्षात येत नाही. त्यामुळं शंका फक्त काय असतील तर विचारत चला. बाकीच्या कसल्याही प्रकारचे मेसेजेस, मग गुड मॉर्निंग असेल, आफ्टरनून असेल, नाही गुड नाईट असेल, आणखी काहीतरी माहिती मिळाली की ते पाठव असेल, किंवा हाय हॅलो एकमेकींचे काय असेल, असलं काहीही ग्रुपवर करायचं नाही. तुमचा तुम्ही स्वतंत्र एखादा ग्रुप तयार करा, त्याच्यावर चॅटिंग करत बसा. आपण या ग्रुपवरती अकॅडमिक ओनली. आणि काही शंका असतील तर विचारत चला. दुसरी गोष्ट, त्या स्क्रीनशॉटसुद्धा गरज भासली तर पाठवू, पण तुम्ही पाठवत बसू नका त्या, कारण WPS घ्या, ऑटोमॅटिक ते दिसत जाईल आणि त्यावर व्यवस्थित दिसते. आणि नेक्स्ट पिरियडला आता फक्त बघायला सांगितलं तसं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा चार्ट अगोदर, त्या चार्टच्या खाली त्या अकम्पेईंग नोट्स म्हणून दिलं आहे, ते हँडरायटिंगमध्ये दिलेलं 1-2 पानांचं. त्याच्या खाली पुन्हा बॅलन्स शीट आणि बॅलन्स शीटच्या नोट्स त्याच्या खाली, असं पाहिजे. म्हणजे एक 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 मी विश्लेषण करत जाईल. पुढच्या पिरियडला आपण ते विश्लेषण बघूया. तोपर्यंत धन्यवाद. स्टे होम.